दहावीच्या निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत होते. तो निकाल अखेर आज लागलेला आहे. रायगडातील गरीब कुटुंबातील देव पारेख शाळेमध्ये पहिला आलाय. तर देव सोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी. पाहूयात. राज्यात आज 10वीचा निकाल जाहीर झालाय. कोकणाने अव्वल स्थान यामध्ये पटकावलंय. दक्षिण रायगड मधल्या माणगाव तालुक्यातील सर्वात मोठी संस्था म्हणजे नामजोशी विद्याभवन या संस्थेमध्ये देव पारेख हा सर्वप्रथम आलाय आणि आता देव पारेख लोकशाही सोबत आहे. त्याच्याजवळ आपण गप्पा मारणार आहोत. सर्वात आधी लोकशाहीकडून मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. तू या संस्थेमध्ये पहिला आलायस, पहिली प्रतिक्रिया काय? पहिल्यांदा मला खूप खूप जास्त आनंद झालेला आहे. मी इतक्या मोठ्या नामजोशी या शाळेत पहिला आलो. खरं तर मला कधीच वाटलं नव्हतं की मी पहिला येईन, पण मी ती जिद्द माझ्या मनात ठेवलेली आणि तेवढी मी मेहनत करून या शाळेत मी आज पहिला आलेलो आहे. त्यासाठी मला अनेक जणांनी मदत केली, जसे माझे आई-वडील असतील आणि माझे वर्ग शिक्षक, शाळेतले सर्व शिक्षकांनी मला खूप खूप मदत केली. त्यामुळे मी आज पहिला आलो आहे. तसेच माझे रिअलचे सर श्री अवधूत सर, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आज मी इथे उभा आहे आणि पहिला आलेलो आहे शाळेत. पुढचं स्वप्न काय आहे? पुढचं शिक्षण कसं असेल? काय इच्छा आहे मनात? काय व्हायचंय? पुढे मला 11वी मध्ये सायन्स फॅकल्टीमध्ये शिक्षण घ्यायचं आहे. जसे माझे बाबा बोलतील तसं मी पुढे शिक्षण घेणार आहे. तशी माझ्या घरातली आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नाही आहे, म्हणून त्यासाठी मी पुढे सायंटिस्ट होण्याचं जिद्द ठेवला आहे. देवनी जे यश संपादन केलं त्याचा मला खूप अभिमान आहे. हं. आणि त्याचं मी श्रेय नामजोशीच्या शिक्षकांना, परत क्लासचे ते जे शिक्षक आहेत त्यांना श्रेय देईन. हां, आम्ही पण त्याला मदत केली, पण त्याप्रमाणे त्यांनी भरपूर काही ते करून दाखवलं. आम्हाला तेवढी अपेक्षा पण नव्हती. अपेक्षेपेक्षा त्यांनी भरपूर मोठं फळ मिळवून दिलं आम्हाला. भविष्यात त्याला सायंटिस्ट व्हायचं आहे आणि त्यासाठी लोकशाहीकडनं देवला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.